कधी इनो किंवा सोडा न खाणारी मी आज मला इनो वापरावाच लागेल. त्याचं कारण असं की आज मला तांदळाचा ढोकळा करायचा आहे आणि ह्यासाठी इनो तर लागणारच, कारण फर्मेंट पीठ नाही आहे ना माझ्याजवळ, मग मला इनो वापरावंच लागेल. तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी रात्रीच भिजवून ठेवलेले तांदूळ ॲड केले. त्यानंतर थोडीशी सुजी म्हणजे रवा आणि मग त्यानंतर थोडंसं दही. आता फर्मेंट पीठ नाही आहे म्हटल्यावर दही वापरावंच लागेल आपल्याला, म्हणून ते नक्की टाका. आता ह्याची चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायची. आता साईडला ठेवलं तोपर्यंत इथे चटणीची तयारी करूया. तर इथे मी टॅमॅटोची चटणी बनवते. टॅमॅटोची म्हणजे फक्त एकच टॅमॅटो टाकलेला आहे मी, जास्त टॅमॅटोची आपल्याला गरज नाही ह्या चटणीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये मी काय काय ॲड केलेलं आहे. शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे, म्हणजे थोडे क्रॅक यायला हवेत त्याला, आणि थंड झाल्यावरच हे मिक्सरला लावायचं आहे. गरम गरम लावायला जाऊ नका मिक्सर. मी ना घरामध्ये खूप कमी प्रमाणात इनो आणि सोड्याचे पदार्थ बनवते. कमी काय बनवतच नाही ॲक्च्युली, मलाही आवडत नाही आणि मी शैलेशला आवडतं पण मी त्याला कमी प्रमाणात देते. तर आज विचार केला की त्याला खायचंच आहे म्हटल्यावर जाऊ दे, एवढे दिवस बोलतोय ढोकळा खायचा आहे, तर मग हा राईसचा ढोकळा परफेक्ट आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, पहिलेच आपल्याला इथे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाणी व्यवस्थित ठेवा हा, कारण ढोकळा शिजेपर्यंत ना पाणी त्यामध्ये पाहिजे कढईमध्ये. आणि ही जी प्रोसेस करते ना मी, ही तुम्हाला पटापट करावी लागेल कारण इनो टाकलेला आहे ना म्हणून. मग इथे पटकन प्लेट ठेवली आणि त्यावर थोडंसं स्प्रिंकल केलं लाल मसाला. तो काही तिखट नाही आहे म्हणून मी स्प्रिंकल केला. तुम्हाला हवं तर काळी मिरची पावडर पण तुम्ही टाकू शकतात. आणि इथे आपली चटणीची तयारी केली. तर बघा ही चटणी अशी एकदम कलरफुल दिसते ना, खूप छान वाटते खायला आणि टेस्टी पण लागते हां. आणि थोडी घट्ट होती म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं. जास्त पाणी ॲड करू नका, एकदम पातळ करायची नाही आहे. आणि इथे आपला ढोकळा पण शिजलेला आहे पूर्णपणे. बघा छान स्पॉन्जी झालेला आहे आणि इतका सॉफ्ट आणि खायला पण अटकत नाही घशामध्ये. तो का अटकत नाही, कारण आपण थोडं तेल ॲड केलेलं आहे ना म्हणून तो अटकत नाही. आणि तुम्हाला जर ह्यावर फोडणी द्यायची असेल ना, जसं आपण बेसनच्या ढोकळ्याला देतो तशी, तरी चालते, कारण ती फोडणी दिली ना तर अजून चविष्ट लागते. पण इथे मी फोडणी दिलेली नाही आहे कारण मी चटणी बनवलेली होती ना, म्हणून मग त्या हिशोबाने मी फोडणी दिली नाही. पण तुम्हाला हवी तर देऊ शकतात. आणि हा ढोकळा ना शैलेशला इतका आवडला ना की तुम्हाला काय सांगू, कारण आता मला ना 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा तरी हा ढोकळा घरी बनवावाच लागेल. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.